हाय, वेलकम बॅक टू द चॅनल. मी ऐश्वर्या. रोहित. तर आज आहे आमचा डे 5. ट्रिप Last day फायनली off. आमची संपली आहे. तर आता आम्ही निघणार आहोत पुण्याला. ऑलमोस्ट 12 वाजलेत. तर आता कुठे कुठे थांबतो आहे, जाता जाता काय काय करतो आहे, त्याच्यानंतर कोणत्या रूटने जातो आहे हे तर रोहित सांगेल. कोणत्या रूटने निघणार आहे आपण? आम्ही आत्ता जाणार आहे पहिल्यांदी खानावळला, भालेकर खानावळ सावंतवाडीमध्ये. करेक्ट. तिथून जेवण वगैरे करून आम्ही निघणार तिथून फोंडा घाट मार्गे कोल्हापूरवरून मग पुण्याला पोचायला असतील 2 ते 2:30 रात्रीचे. चल. ॲक्च्युली आम्हाला निघायला खूपच लेट झाला तसा, कारण आम्ही रात्री बागाला गेलो होतो आणि तिथून यायला ॲक्च्युली आम्हाला रात्रीचे 3 वाजले होते. म्हणून करताना मला उठायला पण उशीर झाला आणि मग सगळं करता करता 12 वाजले होते. तर लवकरच निघतो आहे आता. तर हा आहे आता आपला सावंतवाडीचा मोठाच्या मोठा लेक आहे. फायनली आम्ही सावंतवाडीपर्यंत पोहोचलो, पण 2:05 वाजलेत आणि आता भालेकर खानावळला आम्ही ऑलमोस्ट 2-6 मिनटात पोहोचलो. पण हा लेक किती मस्त दिसतोय आणि रात्री जास्त छान वाटेल हा लेक, है ना? तर आता आम्ही आलो आहे भालेकर खानावळला आणि बरीच गर्दी दिसते आम्हाला. तर आता लवकर जाऊन नंबरसुद्धा लावला आहे बहिणीने. बघू आता किती तास वेटिंग आहे. व्हेज 2 थाळ्या आहेत. एक आपली कोकणी पद्धती डाळ भात आणि एक स्पेशल ते इंडियनवाली नॉर्थ म्हणजे पंजाबी हां आणि मोकळीचे आहे आणि ऑप्शन काय बटाट्याची कापून फ्राय. आता 8 फॅमिली खेकडा फ्रायमध्ये येणार मसाला तिखट मिठावर हां तो लागेल चांगला चांगलं लागतं. 8 फॅमिली त्यांना सांगताना काय सांगायचं, कसं द्या वगैरे ते फ्रायमध्ये द्या ना. तुम्हाला मसाला पाहिजे तर मसाला करून द्या. असं आलं लक्षात. फ्रायमध्ये थाळी आहे आमच्याकडे. बांगडा आहे, सौंदाळा आहे. थाळी हा गोड असतो. हां समुद्राचाच असतो पण गोड असतो. चणक थाळी आहे, पापलेट थाळी आहे, प्रॉन थाळी आहे, खेकडा थाळी आहे, घोंबील थाळी आहे, शिंपले थाळी आहे, मोरी थाळी आहे. 8-9 तिसऱ्या मोरी. बरोबर. मग ही पहिल्यांदा खाणार आहे खेकडा, तर मग हिला फ्रायमध्ये घ्या किंवा मसाल्यात घ्या. मग रस्सा मिळेल. हां रस्सा करून द्या. 3 नाही का? तर ही आता आमची स्पेशल व्हेज थाळी आलेली आहे. स्पेशल म्हणजे की यामध्ये फक्त नॉर्थ इंडियन भाज्या जास्त आहेत. तर आता ही आली आपली साधी व्हेज थाळी. त्याच्यामध्ये आहे आपला पिवळा बटाटा, त्यानंतर ही कोकणातली स्पेशल काळ्या वाटाण्याची उसळ आणि इथे त्यांनी खीर दिली आहे आणि हे आपलं फोडणीचं वरण. तर ही आली आता चणक थाळी. हा आम्ही कधी ट्राय नाही केलेला. सुरमई थाळी थाळी घेतली. वी केम ऑल द वे फ्रॉम गोवा टू टेस्ट दिस किंगफिश थाळी इन भालेकर. मी येतो इकडं, खूप आवडते थाळी. पूर्ण गोव्याचा टेस्ट असतो आम्हाला. ओव्हरऑल चव कशी राहते याची? हो सुपर सुपर सुपर. सगळ्याच फिशची तशी राहते की फक्त किंगफिशची तशी राहते? नाही नाही, मी इकडं चणक फ्राय केला, फ्राय केलं, सुरमई फ्राय केला. सगळी चव सुपर आहे. खूप आम्हाला खूप आवडतं. थँक्यू. आम्ही गोव्यातून स्पेशली इकडे येतो. स्पेशल गोव्यावर तुम्ही इथे येता फिश खायला? फिश खायला थाली, इनफॅक्ट थाली. आत्ता मस्तपैकी आमच्या पापलेटच्या थाळ्या पण आलेल्या आहेत आणि पापलेट हा फोटोमध्ये दिसत नसेल पण खूप मोठा आहे. आणि आता मस्त आम्ही त्याच्यावर ताव पण मारणार आहोत आणि आमचा प्रॉन्स फ्राय पण येतो आहे. आमच्या थाळ्या पण आलेल्या आहेत. तर आता आम्ही मस्तपैकी जेवून घेतो आणि मग भेटूयात परत. तर आता आपण बघतोय की एवढा मोठा यूज पापलेट आणि इथे तुम्हाला हे कोळंबी मसाला दिला आहे आणि हे आपलं आहे, हे इथे बांगड्याचं पिठलं आहे, मस्तपैकी सोलकढी, कांदा लिंबू आणि हे माझं फेवरेट आहे सुकट. आणि पापलेटची साईज बघा किती मोठी आहे आणि मस्त फ्राईड केलं आहे.
फायनली मनूला गोव्याचा पापलेट सोडून इथे एवढा मोठा पापलेट मिळाला आहे. आता मस्त आमचे प्रॉन्स फ्राय पण आलेत. जस्ट लुक ॲट द साईज. यू वॉन्ट टू भालेकर खानावळमध्ये आम्ही आलो होतो सावंतवाडीमध्ये. तर इथं एक आम्हाला फॅमिली भेटली आहे जी खूप स्वीट आहे आणि ते आता आम्हाला थोडे ऑथेंटिक प्लेसेस सांगणार आहेत गोव्यामध्ये मस्ट विजिट जे असतील इथे. सो ही एक्सप्लेन. मी तर म्हणणार गोव्यामध्ये मोस्ट विजिटेड प्लेसेस आहे तर एक अंजुनामध्ये फाउंटन म्हणून एक रेस्टॉरंट आहे. यू हॅव टू विजिट दॅट फॉर द गोवन टेस्ट. Goan taste, you have to visit for the fountain, and there are so many authentic places, Goan authentic places there in around in Goa. You can go to the Spice Goa, you can go to the Purple Leaf, further in the Porvorim. You have to visit if you like the sweet super coffee, you have to visit to the place called Scape. It is in the Porvorim in Sukkur. You have to visit that place in Sukkur. It's called Scape. And there are so many authentic places in Goa that you must visit for authentic Goan food. Yeah, thank you. It was nice meeting you. कोकणात आलो आणि मोदक नाही, त्यामुळे इथे आम्हाला मोदक सुद्धा मिळाले. आणि फायनली आता कोकणात आल्यापासून आम्ही मालवण आता 5 दिवस झाले आम्हाला. आज कुठे फायनली मोदक खाणार आहे. येस, तर आता आपण भालेकर खानावळमध्ये आलेलो होतो आणि आता इथे ही खानावळ आहे सावंतवाडी जिमखाना ग्राउंड आंबोली रोड. ओके. म्हणजे सावंतवाडी बेळगाव रोड हा जिमखाना ग्राउंडच्या समोर. ही खानावळ जवळजवळ आता 25 ते 27 वर्ष झाली. पूर्वी घरात 5 वर्ष होती, आता बाहेर 25 वर्ष. म्हणजे हे आता माशासाठी प्रसिद्ध आहे. मासे, मटन आणि चिकन दोन्ही आमच्याकडे मिळतं. शाकाहारी पण मिळतंय. म्हणजे असं नाही की बुवा तुम्ही शाकाहारीवाले बोलतून जातील असं काय नाही. माशामध्ये तुम्हाला सुरमई, प्रॉन्स, पापलेट, बांगडे, शिंपले, शार्क फिश. बोंबील आपल्या इकडे मिळत नाही, या समुद्रात बोंबील काय मिळत नाही. पण आम्ही मुंबईवरचे गोव्यामध्ये खरेदी करतो. गोवा पण एक मोठं मार्केट आहे माशासाठी. मग गोव्यामध्ये कर्नाटकवरून येतात मासे, तामिळनाडूवरून येतात, केरळ मधून येतात, आपले महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरचे जातात. अरणे बंदर, दापोली इकडचे मासे जातात. मालवणचे आणि वेंगुर्ल्याचे, शिरोड्याचे. आणि मग रोजच्या रोज येतात. हा, रोजच्या रोज किंवा स्टॉक पण करावा लागतो. कंटिन्यू कुठलाच हॉटेलवाला तुम्हाला मासा देऊ शकत नाही. म्हणजे किती सांगून द्या कुठल्या हॉटेलवाल्याने तुम्हाला ताजा देतो. ताजा मासा होऊच शकत नाही, कारण गॅरंटी नसते. आता समुद्र गेल्यानंतर वातावरण बदललं तर 8-10 दिवस फिशिंग होत नाही. मग तुम्हाला ताजा देणार कुठला तो. त्यासाठी स्टोरचे मासे असतात. पण आम्ही जास्त करून तुम्हाला मालवणच्या माशावर जोर देतो. मालवण किंवा नंतर रत्नागिरी किंवा गोवा किंवा शिरोड्यात पूर्वी मासेमारी भरपूर व्हायची, पण आता त्या मनाने मासे मिळत नाही. जी क्वालिटी आहे शिरोड्याची ती नंबर 1 क्वालिटी आहे. म्हणजे मला वाटतं तुमच्या ऑल ओव्हर इंडियाला ती मिळणार नाही अशी क्वालिटी आहे. आपण ती माशाची आता हे कमी झाली आहे तिकडे मरायची. तिकडे तो मासा आहे तो तुम्हाला एकदम पाणी चांगलं, मासा फ्रेश टू फ्रेश. म्हणजे रात्री समजा 2 वाजता किंवा 3 वाजता फिशिंगला गेले तर 7 वाजता तुमच्या पुढ्यात मासा. हा, तसा मुंबईचा मासा नाही. मुंबईचा मासा जवळजवळ 4-5 दिवसाचा पण असतो. हे ट्रान्सपोर्ट त्याचा 1 दिवस. मालवणचा मासा तुम्हाला शिरोड्यासारखा ताजा मिळतो. बाकीच्या बंदरांचे मासे आहेत ते सगळे असेच आहेत. कुठले ट्रॉलर्सचे मासे, हे होडीचे मासे आहेत. मासे मारण्याचे प्रकार 4-5 प्रकार आहेत. आपण मासा घेतोय, तुम्हाला दुसरा फिशिंगचा मासा येतो, गरवून काढतात. आता थोड्या दिवसांनी तुम्हाला सुरमई बंद होणार आहे, डायरेक्ट जाळ्यातले निघून जाणार. आता त्यांचं हे संपलंय आता कॅपॅसिटी खोल पाण्यात. मग तिकडे तुम्हाला 4 तासाचा प्रवास करून फिशिंग करणारे जातात आणि गडी टाकून मासे पकडतात. याच्यात पॉंडिचेरी आणि केरळचे लोक तरबेज असतात. ते काय करतात, आर्टिफिशियल मासे किंवा तुम्हाला आणि काहीतरी लावून ते मासे जाऊन ते रिक्स असते त्याला, ते पकडून मग ते विकतात. मग त्याच्यातलं एक नुकसान होतंय तुमचं, ज्या तो घरीचा मासा असतो तो अर्धा भाग त्याच्या पोटातला बाद होतो. त्याच्यामुळे जो हॉटेलवाला किंवा कोण खरेदी करणारा तो मासा असतो तो जरा कापलेला मिळतो, त्याचे वेस्टेज होते. बाकी मासा फ्रेश टू फ्रेश मिळतो. आणि मग आपल्याकडे आता व्हेज झालं, फिश झाली, मग त्याच्या व्यतिरिक्त काय मटन आहे, चिकन आहे. मटन सुद्धा आहे. हा, मटन, बकरा मटन. म्हणजे कुठला कस्टमर परतून जाऊ नये. तसं एकदा कस्टमर आला आणि परतून गेला की मग तो सांगतो इकडे काय नाही, मग ऍड होते. ही ऍड होता का म्हणे, याची प्रत्येक हॉटेलवाल्याने काळजी घ्यावी लागते. ती सोपी नाही. हॉटेलची गोष्ट म्हणजे लोक म्हणतात हॉटेल आहे, एवढा धंदा झाला, त्याचं वेस्टेज आहे. नाही, वेस्टेज आहे, पगार आहे. समजा एक तुम्ही 500 लोकांचं जेवण केलं, तुमच्या 100च थाळ्या गेल्या, 400 लोकांचं तुमचं नुकसान आहे. ते हॉटेलवाल्याची कर्म माहिती आहेत. लोकांना फक्त बघून माहिती आहे काय हॉटेल यायचं, पण त्याची कर्म त्याला माहिती आहे. आणि याच्यात जास्त लॉस होतो हा मासेवाला हॉटेलवाला. जेवढा फायदा आहे मासेवाल्याला तेवढाच तो लॉस मध्ये आहे. कारण शाकाहारीवाल्याला काय आहे, त्याला माहिती आहे माझी 100 थाळ्या जाणार, एवढं करायचं. मटनवाल्याचं माहिती आहे शिजवून ठेवायचं पाहिजे तेवढी. पण मासेवाल्याला अख्खा मासा घेतला, त्या वेस्टेजला तुम्ही
जबाबदार कोण राहत नाही हा. त्या हॉटेलला धरावं लागतं. अच्छा पण लोक म्हणतात एवढा मासा हा. 350 रुपये थाळी लावली. हा. आता मासा आहे सध्या मालवण मध्ये 1100 रुपये, 1000 रुपये, 950 आणि 1200. ओके. तो खरेदी केल्यानंतर त्याला वेस्टेज जवळजवळ 30% आहे. हो, बरोबर. त्याच्यातले पैसे मायनस करायचे वेस्टेज आणि परत झाल्यानंतर तो तुम्हाला 1200 रुपयाचा मासा तुम्हाला 100 ग्रॅमचा एक पीस काढायला 160 रुपये 170 रुपये पडतोय. तुम्हाला बरं भरीव पाहिजे, आम्हाला पोकळ लोक म्हणून सांगतात ते लोक. बरोबर, हा. मग ते सगळं काढून त्याला मिळणार काय 350 थाळीत तुम्हाला तो भात देणार, कढी देणार आणि काय देणार, बरंच असतं. सर्व्हिस आहे, वेटर चार्ज, लाईट बिल आहे, हा, खूप आहे. बरंच आहे. तसा फायदा नसतो. बरोबर. ती थाळी जवळजवळ 400 रुपयाने विकली पाहिजे ओके. आताच्या रेट मध्ये. त्याच्यानंतर मासे आणि वाढतील, 1500 रुपये 1600 रुपये किलो होईल. हा. तेव्हा ती थाळी त्यांना 500 रुपयाने दिली पाहिजे, नाहीतर हॉटेलला देऊ शकत नाही. बरोबर. लोकांचा गैरसमज आहे, नाही पैसे घेतले. नाही नाही ते गैरसमज दूर झाले पाहिजे. हा. हा, तुम्ही फ्रोझनचे मासे लावले 100% प्रॉफिट आहे. तुम्हाला तो मासा पडतो आता 1300 रुपये किलो जर असेल तर अच्छा. 130 रुपये तुम्हाला तो पीस पडतो. म्हणजे 130 मधले हा. 100 ग्रॅम तुमचं ते धरत नाही ते, कारण ते तुम्हाला आपण वाढवावं लागतं, कारण बर्फ असतो, ते पाणी उतरून तुम्हाला ते 900 ग्रॅम मिळतो. तेव्हा तुम्ही कोलसोळीचा मासा 1 किलोचा घेणार, त्या 900 रुपये तुम्हाला मिळणार, 900 ग्रॅमच मिळणार. मग तुम्ही हिशोब घातला तर नाही, मग तुम्हाला 1300 रुपये कसं मग तो 15 म्हणजे 15 रुपये पीस पडेल. 150 रुपये 150 100 ग्रॅमचा. मग त्याच्यावर त्याचे चार्जेस, भाडं बिडं हे पकडून ते लोक गैरसमज आहे. काय करतात, एकदा प्रवेश म्हणजे हॉटेल धंद्यात व्यवसायात उतरतात आणि तुम्हाला सांगतात "नाही, स्वस्त रेट लावतात", कारण त्यांना कस्टमर. आता गोव्यात जर गेला तर तुम्हाला 250 रुपये सुरमई थाळी, 250 रुपये चणक थाळी. तर तुमची दुसरी बाजू एक त्यांना माहिती नाही. तुम्ही जेव्हा एक राईस मागितला की 70 रुपये लावणार, की तुमचे ते 70 रुपये भरून आले तर ते चपाती देत नाही, एक राईसच आम्ही देणार काय तुम्हाला. केलं नाही. आणि आम्हाला आता गोव्यामध्ये काय झालं की भाज्याचे प्रकार जास्त होते. हा, भाजी लावतात ते, माशाचा हा. तुकडा छोटा हा, आणि भात असतो. भात परत तुम्ही आणि घेतला की around आम्हाला ते 700 वगैरे असं हा, सांगितलं. ते- पण मग आपल्याला आणि तर गोव्यात महाराष्ट्रात कुठे आहे तुम्हाला कोळी 200 पासून थाळ्या सुरू आहेत, हो. सनकचे वगैरे ते 600 रुपये. आता हो. रिच क्लासिक वगैरे अंकिता वगैरे टॉपचे हो. हॉटेल आहेत. हा, हा. तुमचं परत याला आहे, बागा बीचला परत आहे फॅट फिश वगैरे. Correct, correct. हे गोवन स्पाइस गोवा आहे, ते गोवा आपलं स्पाइस गोवा आहे, ते मागच्या मध्ये आता लेफ्ट साईडला आहे. हो, हो, त्याला अवॉर्ड पण हो, मिळालेला आहे हो, हो. उत्तर गोवा हॉटेलचा. चांगला हो, हॉटेल आहे हो, ते. अशी चांगली हॉटेल आहे, त्याचे रेट आहेत ना, त्याच्याप्रमाणे त्यांचे स्टाफचा पगार वगैरे त्यांना पण परवडलं पाहिजे. हे लोक सांगतात मग इकडे माग तिकडे माग, ते लोकांची पण गैरसमज आहे. बरोबर. ते पण दूर झाले पाहिजे. आणि बरोबर ना? आणि मला एक विचारायचं होतं की आता तुमच्याकडे जे खेकडे येतात ना, मग ते खाडीचे असतात की आम्ही proper खाडीचे ठेवत समुद्राचे? नाही, आम्ही प्रॉपर समुद्रातले समुद्राचे. ठेवतो. खाडीचे ठेवत नाही म्हणजे फोडायला त्याला एक पकड दिली पाहिजे. त्यासाठी तो कस्टमर खात बसणार, हा. तो 2 तास खाली एक खेकडा तर आम्हाला काही अच्छा, मिळणार म्हणजे मग नाही. समुद्राचे लगेच समुद्राचे पटापटा फोडता खाऊन येतात? होतात. अच्छा. आणि परत आमचा काय बार नाही ना, बार असेल तर काय हा. डिश चालतं. बरोबर. लॉबस्टर वगैरे आम्ही ठेवत नाही, हो, बरोबर. इतर काही आयटम ठेवत नाही, ते गोव्यामध्ये मिळतात. आमच्याकडे तेवढी जागा, कस्टमर थांबायला बघत नाही, ते हा. Correct. फास्ट हा, असतं. हा. म्हणजे कसं असतं गोव्यात, एक तर गोव्यात जायची त्यांना काय असते आणि गोव्यात बाहेर पडायची काय, त्यात आम्ही मध्ये आहे. बरोबर आहे. त्यामुळे ते असं आहे ते. त्याच्यामुळे हॉटेलवाल्यांना हॉटेलवाल्यांचं सगळं माहिती आहे. काही आणि हे काय आहे? हा, हे आता खोबरं हे आम्ही लावतो नारळ फोडल्यानंतर. हा. हा ताजा नारळ, याचा कलर बघा. हो, हो. हा ताजा, हा सोलकडीला वापरायचा. बरं. शहाळ्यानंतर हा तयार होतो तो हो, हो, ताजा आहे अगदी सोलकडीसाठी. ताजावाला, हा. आणि तुम्हाला एक दुसरा नारळ सुका येतो चॉकलेटी कलर, तो सुका. हा, हा. मग ते खोबरं भाजणे वगैरे त्याच्यासाठी बरं, चांगला बरं. म्हणजे मटणासाठी. चिकन, मटण फिश कढीला हा करायचं बघा, याचं बघा एक, हे तुम्हाला एक हा, खोबरं बघा, हे हा. तुम्हाला म्हणजे खोबरं आपण भाजतो आणि मटण हा. वगैरे त्याच्यासाठी एक नंबर ह्याचा. ओके. हे चालणार नाही, या त्या मटणाला चालणार. फिश कढी, भाजी, सोलकढी, फक्त खूप हा प्रकार. नारळाचे प्रकार हा. आहेत. आणि एकदम गुडगुडा घेतलं गडागडा हा, वाजतं, ते हा. तुम्हाला मटणासाठी एकदम चांगलं. मग सुकं मटण वगैरे अच्छा. करतात हा, हा, कोल्हापूरवाले हा, किंवा हा. इतर लोक वापरतात ते सुकं खोबरं. आपल्या कोकणात त्याचं प्रमाण खूप कमी आहे. आपल्या ओलं भाजण्याच्या खोबरं. हा. सुकं खोबरं पण चांगलं आहे टेस्ट साठी, कारण त्यात तेलाचं प्रमाण एवढं असतं हा. की तुम्हाला एक नंबर. सुकं खोबरं दात साफ करण्यासाठी पण पूर्वीचे लोक जेवल्यानंतर खोबरं खायचे, गुडगुड म्हणतात इकडे त्याला. मग दात वगैरे जेवल्यानंतर तुमचे स्वच्छ होतात. म्हणजे ते जुनी आहे पद्धत, हा. आपल्याला माहिती नाही. बरोबर. लोक काय आता बडीशोप खातात, बडीशोप तुमच्या गळ्यात अडकते, दातात अडकते, बरोबर. रक्त हा. आठवते, काय प्रकार आहे. पण हे खोबरं खायचं, पण ते काय आम्ही ठेवत नाही, कारण ऍव्हरेज मिळत नाही. हा, मशीन कोणतं? हे ग्राइंडर आहे, ग्राइंडर. Grinder आहे. कातलं की त्याच्यात टाकायचं, बारीक झालं म्हणजे तिकडचं कॉक paste काढलं. होतं. हा आहे तो याचा नवीन सिस्टीमचा आहे. आणि अच्छा. परत दुसऱ्या प्रकार 3 प्रकारचे आहे त्याच्यामध्ये. बरोबर. ऑटोमॅटिक पण लोकांचे गिरणी टाईप आहेत, ते काय आम्ही हा. घेतलेलं आहे, आम्हाला बरं पडतं. अच्छा. त्याचं असं असं झालं. आणि बाकीचे ते हा. असे आणि एक हा, हा. गोल दगडाचं आहे, ते जुन्या आपण- पद्धतीचं. हा, हा, हा. त्याच्यासारखं ते पण चालतं. हे लावल्यानंतर तुम्हाला मिक्सरला वगैरे लावायची गरज नाही. बरं, अगदी बारीक paste मिक्सरला लावलं काय होतंय, थोडासा गरम होतो, हीट हो, होते. हो, त्याच्यामध्ये mixer- ते नारळाच्या mixer taste मध्ये बरोबर, फरक येतो. बरोबर, हो. पण सगळ्यात महत्वाचा नारळ, तुम्ही केरळचा नारळ वापरला तर ही टेस्ट येणार नाही. हा, केरळचा प्रत्येक नारळ स्वस्त आहे, फरक आहे, 30 रुपये बरोबर. वगैरे आहे. हा. हा नारळ आमचा आज सध्या मार्केटला रेट 50, 45
अच्छा. असा रेट आहे 55 रुपये. त्याचे व्यापारी विकतील त्याच्यावर आहे. हा. कोणाला माहिती नसेल तर 60 रुपयाला पण त्याला देतात. चालेल. हे मासे आणि बघूया. हे आमचं कसं आहे, काही लोक परतून जातात म्हणून इंडियन थाळी ठेवली आहे. अच्छा. एरिया तिकडे ठेवला नॉर्थ इंडियन थाळी. आपले पंजाबी आहे. हा मासे तर बघूया. आता आतलं जाऊ. हे आमचं सगळं चुलीवर, राईस वगैरे सगळं चुलीवर करतो. बरं. फिश कढी वगैरे. ओके. फिश कढी आहे बाई. ही फिश कढीची ग्रेव्ही हे आहे. जे आम्हाला आता थाळीमध्ये आहे ते बांगड्याचं. पिकलं बायचं होतं प्रॉन्स. प्रॉन्सचं. हा आणि हे कढी. बांगड्याचं चवीला. हा. पण आपल्याकडे जास्त कसे कोल्हापूर, सांगली, सातारा भागात बरोबर. बांगडा खायला बघत नाही, मग त्यांच्यासाठी ते प्रॉन्स. छोटं. ते प्रॉन्स तिकडे. हा, हा. प्रॉन्स तिकडे आणि कोण ठेवत नाही पट्ट्यात. इकडे नाही, गोव्यात ते नाही कुठे. ते परवडत नाही ऍव्हरेजला. पण आमचा कसं होतं, कस्टमर रोजचं असल्यामध्ये ठेवावं लागतं. आणि मग आता इथे भात वगैरे किती हा. वेळा करावा लागतो ते तुम्हाला? काय, जसं तिकडे लोड असेल तसा. तसा. तिकडे कस्टमर जास्त असले तर इकडे पटापट ते चालू. पाणी वगैरे तापून ठेवलेलं असतं. बरं. भात केली, भात घातला की 20 ते 25 मिनिटात भात रेडी हा, होतो. आणि उकडलेले मोदक पण आम्ही ठेवतो. ओके, म्हणजे तयार करून फक्त तयार आले. ठेवलेले असतात असे. गरम हीट करून. द्यावी लागते. ही बघा, म्हणजे पूर्वीची भांडी आहेत, ही आता आपल्या तात्पुरते इमर्जन्सी. बरं. हा. हळदीचं पान हा. टाकायचं, त्याला स्मेल येतो. पातळी प्रॉन्स फ्राय. ओके. एकदम काय फ्रेश नाही, मीडियम फ्रेश आहे. मीडियम फ्रेश पापलेट. म्हणजे हा. साधारण तरी काका किती दिवसांचे असतील हे? ही 4 दिवस झाले. 4 दिवसाचे. आणि हे हीच सणक म्हणजे मुंबईमध्ये सणक. तुम्ही जिताडा बरं. म्हणतात ते. जिताडा. कापायची सिस्टीम कशी आहे, उभं हा, चिरायचं. हा, मोरी कापतात तसं ते कापतात आणि मग त्याचा काटा बाजूला काढून ते स्लाइस मारतात असे. पण हे साधारण हा, हे म्हणजे चवीला ताजे एकदम कसं? एक नंबर. म्हणजे सुरमई सध्या आता सुरमई पापलेट पाठोपाठ हे पेक्षा सुद्धा चालतंय. आहे. बरं. सुरमई पाठोपाठ. हा हा. आता कोकणात कसं आहे, कोकणात पापलेट खाणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. अच्छा. हा. चव आवडत नाही लोकांना तेवढी. हा हा. इथे कोकणी माणूस जास्त तुम्हाला सांगतो, बांगडा खाणार, हा. कर्ली मासा खाणार, सुरमई खाणार, प्रॉन्स खाणार, तिसरे खाणार. हे आवडे आहेत कोकणातल्या अच्छा, लोकांचे. हा. कोकणातले लोक पापलेटला एकदम जवळ म्हणजे पापलेटला तशी फारशी चव नसते मागणी ना. नाही. हा. प्रत्येक ते चांगलं आहे, आम्हाला तुम्हाला आकर्षण तब्येतीला पुऱ्या चांगलं आहे. मुंबईला. पापलेट रक्तवाढीसाठी पापलेट बरं आहे. अच्छा. असे डॉक्टर लोक हा, तुम्हाला हा. सांगतात हा. पापलेट खा तुम्ही. हा हा. आणि याचा अपाय काय नाही, साईड इफेक्ट काय नाही. बांगड्याचा उष्णता, प्रॉन्सची उष्ण असते, तसं नाही. हे पण तसंच, याला पण तेवढी उष्णता नाही. हा. याच्यातच आणि एक रेड स्नॅपर येतो, याला व्हाईट स्नॅपर म्हणतात इचाड्याला. ओके. आपण म्हणतो त्याला तुम्ही चणक. हा. त्याला याच्यातच आणि एक प्रकार येतो रेड स्नॅपर, त्याला तांबोशी म्हणतात. तांबोशी. तर बरं. वेंगुर्ला, मालवण या भागात ती मिळते. पावसाळ्यात हा. त्याची संख्या जास्त असते. बरं. हा. उन्हाळ्यात जरा दुर्मिळ, कमी होते. कमी. बरं बरं. हे पण सगळी खाऱ्या पाण्यातच ना? हो, चणक वगैरे. चणक वगैरे तुम्हाला कसं आहे, खाडीतही मिळतात आणि समुद्रात बरं. दोन हा. याच्यात. पावसाळ्यात त्या समुद्रात जास्त मिळतात हा. आणि उन्हाळ्यात इतर समुद्राच्या वेळी- दिशेने हा. मिळतात, तोंडावर. अच्छा. असं आहे. म्हणजे किनाऱ्याचं. कडपात वगैरे असतात ते हा, मासे. हा. बरं. हे सुरमई. गाबोळी झाली ना. हा. ही गाभोळी सुरमईची. ही प्रॉन्स. आणि ही आपली ताजी प्रॉन्स. ही बघा ताजी, ही मीडियम. ओके, ही मीडियम ताजी आणि ही ही एकदम ताजी. आता नंबर काय म्हणला तुम्ही? हे काउंट आहे, 25-30 काउंट मधली आहे 25 काउंट. आणि हा ही 28 काउंट मधली आहे. 28 काउंट म्हणजे किलोला मोठा. 28 येते. हा, मोठा वाला. आता कसं आहे, काही लोकांच्या चवी वेगळ्या आहेत. हा, हा. लहान खाणार आहेत, मोठे खाणार आहेत, बरोबर, हा. असे ते प्रत्येकाच्या चवी. हा, हा. त्याच्याप्रमाणे ते माशाची. आणि ही सुरमई मोठी. हा, ही तुम्हाला सुरमई आहे ती ही 6 किलो 7 किलोची सुरमई. अच्छा, मोठी त्याचे ते- वाली, त्याचे मोठी pieces. ना, जास्त मोठी 28 किलो पर्यंत येते सुरमई. ओके, बरोबर. जसं सुरमई मध्ये तुम्हाला रिक्स आहे, मोठी आली आणि जून आला मासा तर त्याची ती दुडते, बरं. पैसे फुकट जातात. अच्छा. हा हा. त्याला चरबीचं प्रमाण अंगात आलेलं जास्त असतं. असतं. हा हा. ओके ओके. हे सगळे Yes. सुरमई म्हणजे लावून सगळे- ठेवलंय, संध्याकाळची अच्छा. तयारी. साधारण हा. मग किती जात असतील? ते थाळ्यावर आहे, ते सीझन वाईज आहे. Season wise. 1000 आहे, 1500 आहे, नाहीतर 500 पण आहे. अच्छा. हम्म. तेच सांगितलं ना तुम्हाला मगाशी मी, काय हॉटेलवाल्याचं माहिती हा, आहे बरोबर. काय करायचं, भाडं हे ते. त्याच्या कोणाच्या स्वतःच्या काय त्यांना काय वाटत नाही. बरोबर. हा. त्याच्यात बघूया काय आहे ते. दोन हा. मासे कोणते? पेडवे, हे काट्याचे कुठल्या मासे. नदीचे का? नाही, नाही, म्हणजे समुद्राचे. समुद्राचे सगळे. बरं. हे काट्याचे मासे डॉक्टर आणि सांगतात तुम्हाला. marinated prawns. हा, प्रॉन्स. हे पण तेच मॅरिनेट केलेले हा, नाही, हे सौंदर्य आहे. सौंदळ आहे. हम्म. ओके, हे कसे चवीला? गोडसर? ते गोडसर. हा. मग तो ठराविकच लोक सौंदर्य खाणार, सगळेच अच्छा, लोक मग सौंदर्य प्रत्येकाला खाणार. आवडेलच असं हा, नाही. असं नाही. अच्छा. प्रत्येकाची आवड वेगळी. हा हा हा. मासे खाणाऱ्यांनी प्रत्येकाला मासा आवडणारे प्रत्येक जण आहेत. हा हा. आणि काही किरकोळ लोक असे आहेत की ते सगळेच मासे खातात. बरं. हा. आणि काही लोक असे आहेत की त्यांना रोज मासे पाहिजेत, नाही तर जेवण जाणार नाही. ते असं मोस्टली कोकणात वगैरे जास्त. आहे, बरेच आहेत, हा. बऱ्याच प्रमाणात. अच्छा. चालेल. हे कसं आहे तुम्हाला सगळं एक हे शिंपले तिसऱ्या ना? म्हणजे त्याला तिसऱ्या साफ म्हणतात. केलेला. हा, तिसऱ्या. साफ केलेलं म्हणजे ते वरचं हा, कवर काढून कवर फक्त काढून. हे. मग हे आता काही शिजवलं लोकांना माहिती जातं ना? नसतं कवर कसं काढायचं असतं बरं, ते. हा.
ते काय करतं गरम पाण्यात टाकले की 2 भाग झाले. बरोबर. तेव्हा चव जाते, तुम्ही पाणी टाकून देता. तर ते आमचे बरोबर, शिंपले बरे बरोबर. लागलेले. हा. मग ते शिंपले कसे करायचे असतात, हे आता 2 भाग झालेले आहेत त्याचे. हा. पण एक आता नाही माझ्याकडे अक्का. अच्छा. शिंपला असा पकडायचा, विळी आहे ना ही विळी, हो हो असं पकडायचा. एक बाजू तिकडे करायची, एक बाजू इकडे करायची. मोडून काढायचं. फोडायचीच नाही ती, फक्त असं पकडायचं की ही विळी आहे ना विळी, ही विळी, हा. या विळीवरती शिंपले पकडायचे. एक शिंपला असं पकडायचं, हा हा असं पकडायचं. एक बाजू इकडे आणि एक बाजू इकडे करायची. ट्विस्ट करायचं. हा. करेक्ट. हा. मग तुम्हाला ते एक मास पूर्ण एका साईड एक रिकामी आणि भाग एक येतो. रिकामा भाग. म्हणजे अशी मारली की 2 भाग होतात. अच्छा. मग त्याचं त्याच्यामध्ये पाणी वाळू सगळ्यात वगैरे महत्वाचं दिलेलं असतं. ना? शिंपल्याचं ते पाणी हा. असतं, टाकून द्यायचं नसतं. बरोबर. ही सगळी चव त्याला आहे. पण मग आता शिंपल्यामध्ये वाळू वगैरे गेलेली ती असते ना, काय मग ती करायचे, कशी पहिल्या आधी काढणार? शिंपले आणल्यानंतर तुम्ही पहिले स्वच्छ धुवायचे, नंतर तुम्ही ते साफ साफ करायचे. नॉमिनल पाणी घेऊन त्या मासाला पकडून असं हा, करायचं, हा, ती हा. रेती बाहेर जाते ऑटोमॅटिक. बरं, म्हणजे जास्त काही उकळण्याची गरज नाही. नाही तुम्ही काय चव करता, गरम पाण्यात उकडले, पाणी दिलं टाकून, हो, शिंपले हो, खाले, हो. काय चव नाही ना त्याला. हा. चव तुम्हाला नॅचरल मिळाली पाहिजे. तर ते काय त्याच्यात अच्छा. ते मला ते मार्केटात आल्याशिवाय समजणार नाही. मला उद्या बरोबर. वेळ असेल तर आपण सकाळी दाखवतो. हो. उद्या चालेल, सावंतवाडीत असणार नाही. नाही, आता आम्ही निघणार आहोत. किंवा यायचं असेल तर शुक्रवार, रविवार, बुधवार, बरं. तर तुम्हाला सगळ्या व्हरायटी बघायला मिळतील. चालेल, कसे चालेल. कटिंग करतात, कसे ओके. काय, हा. मुंबईत कटिंग करायची पद्धत कशी आहे, हा, हा. इकडची कशी आहे. हे बापले ती मॅरिनेट करतात आता. सोलकडी बघणार तर इकडे या हो, हो. 2 मिनिटात. मग मी हे कोकम बरं. सोलकडी वापरून झाल्यानंतर अशी, आणि कलर अच्छा. बघा, ही ओरिजिनल एकदम बेबी पिंक आहे. बरोबर. हो. आता बाहेर जे आम्हाला मिळते ना, त्यात एकदम असा गडद लाल कलर आता असतो. कसं आलंय, कोकम मध्ये पण 2 नंबर झाले, कलर घालून पण माल हा, देतात. हा. कुठे भ्रष्टाचाराने जागा ठेवली नाही, जिकडे मिळते तिकडे घुसत आहे, बरोबर. सुकवतात. आणि त्याचं आगळ सुद्धा बाजूला काढलं असतं, त्यात मीठ घालून नंतर ती सुकून झाल्यानंतर त्यात बुडून ते 15 दिवसानंतर ते बुडून परत 4 वेळा सुकवतात. प्रोसेस आहेत त्याला, बरं. सोपं नाहीये. हे सोपं करतात, डायरेक्ट हा, देतात. ही स्वच्छ. हे तुम्हाला मिळत नाही ना, हा कलर आणि ही मग चव हे मिळत. आता काय म्हणतात, याच्यामध्ये म्हणजे तुमचं जी प्रिपरेशन आहे हा. ते अगदी ओरिजिनल कोकम हा, मध्ये हे बघा ना त्याचे. हा. आगळ वगैरे नाही घालत. आगळ नाही. जो आता रंग सध्या येईल आता तो तुम्हाला याने. फुल गॅरंटीचा आगळ या वर्षी कसं आलंय, पाऊस हा. लवकर आल्यामुळे कोकम शॉर्टेज झाली, गावठी मिरची. बरं. हा. त्याच्यामुळे तुम्हाला हे नाही जास्त काय, अच्छा. सोल्यांचा भाव वाढलाय. हम्म. 500 रुपये 600 रुपये किलो. विचार पापलेट आणि बांगडे सोंदळा. भालेकर खानावळ मध्ये आलो होतो. आता आपण काकांची पण बोललो. तर आता या आहेत काकू, तर त्या त्यांचं नाव पण सांगतील. काकू तुमचं नाव? सुस्मिता राजेंद्र भालेकर. हा. ओके. तर आता आम्हाला सांगा ना की तुम्ही म्हणजे कसं इन्स्पिरेशन आहे किंवा कसं हॉटेलमध्ये खानावळ आमच्या सासूबाईंनी सुरू केली पूर्वीपासून. ते आमचे आता मिस्टर पुढे म्हणजे त्यांनी सांभाळली. हा, आता आम्ही थोडंफार हातभार लावतो त्यांना. हा, मग तुम्ही आतमध्ये स्वतः पण kitchen मध्ये बनवायला सगळं असता? सांभाळतो. स्वतः पण बनवायला असता हो, बरोबर? हो. कधी कोण अच्छा. नसलं तर सगळं हा, मदत हा, करतो. हे यांनी आत्ताच एक नवीन आपल्याला ग्रुप मिळालेला आहे, तर भेटलेला आहे. तर यांच्याकडे जाणून घेऊ की यांची चव कशी होती आणि यांचा एक्सपिरियन्स कसा होता. तर तुमचं नाव काय? माझं नाव रोहित जाधव. आम्ही 2 दिवसापूर्वी गोव्याला आलो होतो आणि आम्ही ह्याच्या पहिले पण इथे व्हिजिट केलं होतं. तिथे आम्ही थाळी खाल्ली होती. तर आम्ही परत आता परतीचा प्रवासाला चाललो आहे पुण्याला. तर जाता जाता म्हटलं इथे परत खाऊन जाऊ. तर त्याच्यामध्ये आम्ही फिश थाळीच ऑर्डर केलेली मोस्टली. फिशमध्ये कुठलं काय तुम्हाला काय माझी तर सुरमई आहे, बाकीच्यांनी प्रॉन्स वगैरे घेतले होते आणि पॉपलेट वगैरे घेतली आणि आम्ही व्हेज थाळी पण घेतली. तर म्हणजे तुम्हाला कशी वाटते फिश? कशी आहे फिश? एकदम औसम. म्हणजे आपण जसं रेग्युलर थाळी मिळतो ना, जसं गोवनची थाळी, त्याच्याने याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. ही गोवन आज आहे पण इथे खायला मजा आहे ॲज पर गोवापेक्षा. बाहेरच्या ठिकाणी तुम्ही इथे मस्त 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 नाही महालक्ष्मी बनवून आलेलं आहे भालेकर यांच्या हॉटेलमध्ये. मी प्रॉन्स थाळी होती, थाळी उत्कृष्ट आहे. जेवण भाकरी, प्रॉन्स फ्राय, पापलेट एकदम मस्त क्वालिटी आहे. सर्वांनी आवडून इथं विजिट द्यायला पाहिजे असं उत्कृष्ट हॉटेल. पुणे नमस्कार, माझं नाव किरण जगदाय. मी फलटणवरून आलो, फलटण सातारा. आम्ही जस्ट गोव्याला गेलो फिरायला. येता येता मित्र म्हणजे भालेकर हॉटेल आहे, तिथे जेवण सर्व चांगली. तर मी तिथे ट्राय केली. एकदम कडक आहे, एकदम मस्त आहे. बाकीचे रस्सा विस्सा चांगला. आता भात ट्राय करणार आहे, बघू आता कसं आहे. आपल्याला असं जसं माहिती आहे की सावंतवाडीमध्ये फिश म्हणजे भालेकर खानावळ, त्याचप्रमाणे इथे आपल्याला लाकडाची खेळणी पण खूप प्रसिद्ध आहेत. त्याबद्दल आता काका आपल्याला याच्याबद्दल माहिती देतील आणि त्यांचं नाव सांगतील.
माझं नाव श्रीकृष्ण पेडणेकर. इकडे लाकडी खेळणी तुम्हाला तळ्यापाशी गणेश चितारे म्हणून ओळखले जातात हा. जास्त करून. म्हणजे ते मोस्ट फेमस वगैरे किंवा खूप जुने वाले आहेत ते जुने, जुने. लाकडाचे खेळणी हो विकतात. जुने. आणि खाली एक चांगले दुकान आहे म्हणजे कारनेकर म्हणून आहे, त्यांच्याकडे पण चांगल्या वस्तू म्हणजे खेळण्याबरोबर अजून काय काय मिळू शकतं लाकडाचं अजून, म्हणजे काय काय अजून तुम्हाला माहिती ते सांगा. खेळण्याबरोबर आडाळा म्हणजे वेळी म्हणतो आपण, हा. खोबरं कातण्याचं अच्छा. सामान हा. किंवा पळपाट, हा, हा. लाटण्या म्हणजे, घरगुती स्वतः घरगुती वस्तू सुद्धा भेटतात, खेळणी पण भेटतात. हा. चतुर्थीला मातीला लावतात फळं, हा, हा, हा. ती पण भेटतात तिथे. म्हणजे खेळण्यांबरोबर अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बऱ्याच इथे प्रसिद्ध आहेत. तर आता जसं काकांनी आपल्याला सांगितलं, तर आता आम्ही आलो आहोत सावंतवाडीमध्येच मे PD काणेकर आणि कंपनी, त्यांचं जे लाकडांच्या खेळण्याचं स्पेशल दुकान आहे सावंतवाडी मार्केटमध्येच आहे. सो हे त्यांचं दुकान आहे सावंतवाडी गांधी चौकमध्ये. इथे तुम्हाला विविध प्रकारची लाकडी खेळणी मिळणार आहेत. इथे हा पूर्ण मार्केट एरिया आहे आणि मार्केट एरियामध्ये गांधी चौकातच हे दुकान आहे. तर चला आज जाऊयात. हे त्याचे सुंदर सुंदर पाट आहेत, नंतर बरीच अशी छान खेळणी पण आहेत. वेळी हे असे देवारे आहेत. त्यानंतर इथे हे आपलं लहानपणीचं भांडी कुंडींचा सेट आहे, पण लाकडी सगळं. इथे ह्या लहान मुलांच्या खेळणे आहेत, ब्लॉक्स वगैरे असं बरंच काही काही आहे. याच्या प्लेट्स आहेत, हा चॉपिंग बोर्ड, त्यानंतर हे कप होल्डर किंवा बँगल्स काहीही आपण इथे लावू शकतो. त्यानंतर हा क्यूट असा टेबल आहे फोल्डेबल, असा फोल्ड होऊ शकतो. त्यानंतर बऱ्याच अशा ॲस्थेटिक गोष्टी पण आहेत इथे. असा सुंदर लाकडी पॉट आहे, इथे कॅरम्स आहेत. त्यानंतर इथे आपण बघतो तर इथे सगळ्या प्रकारची ही फळं आहेत. ही फळं आता तुम्ही बघाल तर अगदी कलिंगडाची फोड, केळी, पेर, हा आपला काजू, हे पण अगदी अत्यंत खरं असं वाटतंय खोबरं, असे सगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत इथे. हा सगळ्यात मोठा साईज दिसतोय. त्यानंतर हा आपला केसर आंबा, त्याचं आणि हे सगळं मुळात भरीव लाकडाचं आहे. इथे आपण बघतोय हे सीताफळ वगैरे, परड्या, हे लाकडी हार, असं सगळं बरंच छान खेळणी आहेत इथे. ओ वाव क्यूट आहे. ही काय किंमत आहे ह्याची? 250 रुपये. अळीची किंमत ही. आणि गोगल काय? 300 रुपये. 300. आणि हे पण 300-350. आणि हा भोवरा? तो 70 रुपये. हा भोवरा 70. आणि हा किती म्हटलं? 120. 120. मला हा चालवून दाखवता. ओके, निघतं का ते? अच्छा. इथे असे मागे प्रत्येक हायवेला थोड्या अंतरावर कलिंगडचे दुकानच आहेत. तर आता तिथे थोडंफार कलिंगड माझ्या नवऱ्याला फार आवडतं, त्यामुळे मग आता ते खाऊन मग पुढे निघणार. मस्त कलिंगड आले आहेत. 30 रुपीज प्लेट आहे. असे आम्ही 3 प्लेट मागवले आहेत. हे बघा लेटेस्ट आपल्याला फ्रेश येस. त्याचा टेस्ट बघा.